कसे झाले बाळ शिवाजीचे बारसे. जिजाबाई प्रसूत झाल्यापासून गडावर नवे वारे संचारले होते. शहाजी राजांना हे शुभ वर्तमान कळवण्याकरता एक घोडेस्वार तातडीने गडावरून रवाना झाला होता. देवधर्म, पूजा अर्चा, अभिषेक यांची गडावर गर्दी उसळत होती. 5व्या दिवशी बाळंत घरात शस्त्रपूजा केली गेली. नांगरही पूजला गेला. 5व्या, 6व्या आणि 8व्या दिवशी अशाच पूजा झाल्या. लक्ष्मीबाई बारशाची तयारी जोरात करत होत्या. तातडीने घडवलेले नवीन दागिने, नवी वस्त्रे गडावर आणली जात होती. अंजिरी, जरीबुटी, शालूची घडी उघडीत लक्ष्मीबाई म्हणाल्या, राणीसाहेब, हा रंग चांगला आहे नाही? हो, वारशाला हाच ठरवू. लक्ष्मीबाई. जिजाबाईंचा कंठ दाटला. किती करताय तुम्ही? पण आम्ही परके ते परकेच. लक्ष्मीबाई हसत म्हणाल्या. मी केव्हा म्हंटल परक? तुम्ही विसरला असाल, पण मी नाही विसरले. बाळाचं भविष्य वर्तवायला शास्त्री आले तर 4 चौघात म्हणालात ना माहेरी ना सासरी. ते मनावर घेऊ नको. बाई, सख्या बहिणीने सुद्धा एवढं केलं नसतं, पण अजूनही वाटत. काय? वारशाच्या वेळी याच्या घरचं कोणीतरी हवं होतं. सांगा ना सरळ की राजेसाहेब यायला हवेत म्हणून. जिजाबाई लाजल्या. दुसऱ्या दिवशी गडावर एक शाही मेणा येत असल्याची वर्दी आहे. विश्वासराव सामोरे गेले. येताना वर्दी घेऊन आले. शहाजी राजांच्या मातोश्री जिजाबाईंच्या सासूबाई उमाबाई साहेब गडावर येत आहेत. वाड्याच्या दरवाजाशी साठीच्या उमाबाई उतरल्या. प्रवासाचा थकवा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. वाड्यात उमाबाईंनी प्रवेश केला. विश्वासरावांनी मुजरा केला. बाळंत घराच्या आत येता जिजाबाई पाया पडल्या. लक्ष्मीबाईंनी वंदन केले. उमाबाई म्हणाल्या, बेटा बेटा बाळ सोडून कशाला आलीस? मी नसते का आले? बाळ पाळण्यात झोपला होता. बारक्या नजरेने बाळांना निरखीत त्यावरून सत्कार करत उमाबाई म्हणाल्या, तुझ्याच वळणावर गेलाय हा. बारस केव्हा? लक्ष्मीबाई म्हणाल्या, उद्याच. कालच राणीसाहेब म्हणत होत्या की बाळाच्या घरचं कोणीतरी हवं म्हणून. वाटणारच पोरीला. जीव चांगला आहे हो मुलगा. मनात आणशील ते पुरं करणार असं दिसतंय. आणि एकदम गंभीर होऊन उमाबाई म्हणाल्या, आणि याच्या बापाला कळवलं का? हो. कुठला येतोय तो? घरचं सोडून लष्कराच्या भाकरी भाजीत फिरणार तो. जळलं ते राजे पण. दोघे हसून उमाबाईचे ऐकत होत्या. थोडा वेळ गेला आणि उमाबाईने विचारलं, केव्हा उठणार ग हा? जिजाबाईंना हसू आवरणे कठीण गेले. त्या म्हणाल्या, सासूबाई घ्या ना. उठला म्हणून काय झालं? पुन्हा मांडीवर झोपेल. नको ग, मी थांबेन. झोपमोड कशाला? आणि थोरला कुठे आहे ग? स्वारी बरोबरच. तो एक गाढव आणि लहान पोराला पाठवणारी तू 7 गाढव. अशी पोराची वणवण करतात का? मी असते तर सांगितलं असतं. निश्वास सोडून त्या म्हणाल्या, पण माझं तरी कुठं ऐकतोय तो? उमाबाई बारीक सारीक गोष्टींचा तपास करत होत्या. उत्तरे द्यायची दोघांना सुचत नव्हती. तेवढ्यात बाळाचे रडणे कानावर आले. उमाबाई गडबडीने उठल्या. त्यांनी बाळाला उचलले. पटापट मुके घेतले. मांडीवर घेऊन त्या बाळाला उभी करू लागल्या आणि संकटातून सुटका केल्याबद्दल जिजाऊने बाळाच्या रडण्याला धन्यवाद दिले. पहाटे गड जागा झाला तो सनई चौघडांच्या आवाजाने. वाड्याच्या दारावर तोरणे बांधली होती. दासींनी सडा शिंपून रांगोळ्या भरल्या. पाकगृहासाठी गंगा जमुना टाक्यांचे पाणी उपसले जाऊ लागले. बाळाची जरी, उंची, दागिने, कपडे पाहून उमाबाईंनी पसंतीची मान डोलावली. शास्त्र्यांना बोलावून दिवसाची परत खात्री करून घेतली. सूर्योदयापासून गडावर माणसांची वर्दळ सुरू झाली. जुन्नर गावच्या प्रतिष्ठित घरातल्या स्त्रिया डोली मेणांनी गड चढत होत्या. गोरगरीब अन्नाच्या आशेने वर येत होते. उमाबाई सारे कौतुकाने पाहत होत्या. साऱ्यांची जेवणे झाली. साऱ्या जणी पाळणा सजू लागल्या. बाळाला सजू लागल्या. गाण्याचे सूर उठू लागले. बारशाची वेळ झाली. जिजाऊंनी उमाबाईंना हळूच विचारले, बाळाचं नाव काय ठेवायचंय? तू काय ठरवलंस? शिवाईला नवस बोलले होते. शिवाजी ठेवूया? ठेव, चांगलं आहे. सुवासिनीने बाळाला जिजाबाईंना ओवाळले. बाळाला लक्ष्मीबाईंनी हातावर घेतला. गोविंद घ्या, गोपाळ घ्या, दामोदर घ्या. झाले. जिजाऊ पाळण्यात वाकल्या. त्या बाळाच्या कानाशी म्हणाल्या, शिवाजी. जिजाऊच्या पाठीवर गोड बुक्क्यांचा वर्षाव झाला. तुताऱ्या चौघडाच्या नादात सारा गड भरून गेला. बाळाचे नाव शिवाजी ठेवल्याचे साऱ्या गडाला ठाऊक झाले. वाड्याबाहेर मेणा तयार होता. बाल शिवाजी देवी दर्शनासाठी निघाला. जिजाबाई बाळाला घेऊन मेण्यात बसले. लक्ष्मीबाई मेण्याबरोबर दासी परिवारासह चालत होत्या. विश्वासराव शास्त्री, वैद्यराज, नारोपंत, गोमाजी नाईक ही सारी मंडळी पुढे झाली होती. त्यांच्या पुढे मंगलवाद्ये वाजत होती. देवी समोर बाळाला ठेवण्यात आले. देवीचा अंगारा बाळाला लावला गेला. भटजींनी आशीर्वाद दिले. विश्वासराव अंधार पडायच्या आत गडावर जाण्यासाठी म्हणून गडबड करत होते. त्याचवेळी जिजाबाईने एक मखमली कसा विश्वासरावांच्या हाती दिला. नकळत विश्वासरावने विचारलं, काय हे?
जिजाबाईंचे डोळे भरून आले. त्या म्हणाल्या, आबा गड सोडताना नवस बोलले होते, मुलगा झाला तर त्यांनी देवीवरून 100 मोहरा उतरून टाकण्यासाठी दिला होता. नवस बोलणारा निघून गेला, नवस तेवढा मागं राहायला नको. जिजाबाईंना पुढे बोलवे ना. त्यांनी डोळ्याला पदर लावला. थरथरत्या हाताने विश्वासरावांनी कसा उघडला. मुठींनी मोहरा भरून घेऊन ते देवीवरून ओवाळून टाकत होते. बाळ शिवाजीच्या उषा पायथ्याशी सुवर्णाचा सडा पडत होता. बाळ शिवाजी आजीच्या मांडीवर आईच्या कुशीत दासदासींच्या अंगाखांद्यावर वाढत होता. कुठल्याही वडारणीने दाराशी यावे आणि खुळखुळे पुढे करावे आणि विश्वासरावांनी ते खरेदी करावे. जुन्नरला गेलेले शास्त्री येताना पितळीचा वाळा घेऊन यावे. सारे हसू लागले की त्यांनी म्हणावे, सरकार सरकार चांदी तोड्याच्या वाळ्यांनी बाळाला बाळसं चढत नाही, चढतं ते याच पंचरशी वाळ्यांनी. उमाबाईंनी मान डोलवावी, म्हणावे, खरंच कुणाच्याच ध्यानी आलं नाही. आणा तो वाळा आणि सोन्याचे वाळे उतरून पंचरशी धातूचा वाळा पायी चढवला जाईल. बाळाच्या कौतुकाने दिवस केव्हा उगवे आणि केव्हा मावळे हेही समजत नसे. बाल शिवाजी प्रतिपदेच्या चंद्रासारखे दररोज नवे रूप धारण करत होता. आपली माणसं ओळखून तो हसू लागला. कष्टाने कूस बदलू लागला. पालथा होऊन 4 हातावरचा खुळकुळा घ्यायला तो सरकू लागला आणि त्यातूनच 4ही साधनांचा उपयोग करून रांगण्याची किमया त्याला अवगत झाली. हाती पांगुळगाडा आला आणि शिवाजीच्या आजूबाजूच्या साऱ्या वस्तू उंचावर ठेवण्याची दक्षता वाढू लागली. मृग आला. पश्चिमेचे वारे सुरू झाले. हळूहळू ढग डोक्यावरून सरकू लागले, पण त्याचे धरतीकडे लक्षही वळत नव्हते. वैशाखात तप्त झालेली धरित्री तसेच निश्वास सोडत होती. विश्वासरावनी ही चिन्हे पाहून गडावर गंजीखाना रचला. गडाखालचे धान्य आणून अंबार खाण्यात भरून घेतले. एके दिवशी सकाळी विश्वासराव अचानक जिजाबाईंच्या सदरेकडे आले. जिजाबाईंना वर्दी केली. विश्वासरावांनी पाहिले तो जिजाबाई कशिदा भरत होत्या. बाल शिवाजी खेळण्याबरोबर खेळत होता. त्याचे लक्ष विश्वासरावांच्याकडे गेले आणि तो झेपावला. विश्वासराव शिवाजीला उचलीत म्हणाले, राणीसाहेब, बातमी आली आहे की राजेसाहेबांची स्वारी गडाकडे येत आहे. केव्हा? आनंदाने मोहरून जिजाबाईंनी विचारले. कोणत्याही क्षणी ते गडावर येऊन दाखल होतील तेच कळवायला आलो होतो. विश्वासराव शिवाजीसह वळले. जिजाबाई म्हणाल्या, त्याला इकडे द्या, कपडे बदलते. विश्वासराव शिवाजीला ठेवून बाहेर गेले. वाड्याच्या आतल्या चौकात सदरेखाली चांदीचे गंगाळ भरून पाण्याने ठेवले होते. सदरेवर स्वच्छ बैठक अंतरली गेली. दुसऱ्या चौकाच्या सदरेवर खास बैठक अंतरली होती. गालीचे लोड, तत्के, पांदाने यांनी सदर सजली होती. जिजाबाईने गडबडीने कपडे बदलले, दागिने घातले. लक्ष्मीबाई शिवाजीला नटवण्यात गर्क झाल्या होत्या. शिवाजीला तयार करून लक्ष्मीबाई जिजाबाईंना हुडकू लागल्या, पण त्यांचा पत्ता लागेना. त्या जिभेच्या द्वाराने बाहेर पडल्या आणि त्यांची पावले थांबली. जिजाबाई तटाजवळ उभ्या राहून पाहत. पाठीवर पडलेल्या सूर्यकिरणात जरी वस्त्र चमकत होते. वाऱ्याने पदर उडत होता. जिजाऊंची नजर तटाखाली लागली होती. अलगद पावलाने लक्ष्मीबाई तटाजवळ गेल्या. जवळ येईपर्यंत त्यांचा सफळ जिजाबाईंना लागला नाही. दचकून त्या वळल्या. तुम्ही होय, काय भ्याले मी? हुडकलं, कुठे दिसला नाही. सहज आले, उभी राहिली. चला जाऊ. नको, इथेच सहज राहू, लक्ष्मीबाई हसत म्हणाल्या. एवढ्या लवकर वाड्यात जायचं तरी काय कारण आहे? भारीच छळता बाई तुम्ही, तटाच्या कट्ट्यावर बसत जिजाबाई म्हणाल्या. दोघी तटाखालचा प्रदेश नाळत होत्या. अवर्षणामुळे सारा प्रदेश शुष्क वाटत होता. थोडा वेळ झाला आणि जिजाबाई पदर सावरून उभ्या राहिला. का उठता? म्हणून लक्ष्मीबाईंनी विचारताच त्याने बोट दाखवले. दूर अंतरावर धूळ उडत होती. तो लोक क्षणाक्षणाला नजीक येत होता. घोडी दिसू लागली. अश्वपथके दृष्टीपथात आली. गडाला वळसा देऊन अश्वपथके भरधाव वेगाने जुन्नरकडे जात होती. टापांचा आवाज कानावर येत होता. लक्ष्मीबाई, काय? काही नाही, उगाच चिडवाल. सांगा ना, नाही चिडवायची, वचन. आपण मावळतीकडे जाऊया. समजलं, चला ना, तलावाच्या पलीकडे जाऊ. वाड्यासमोरच्या तलावाच्या तटाकडे दोघी गेल्या. जिजाबाईंनी पाहिले. घोडी जुन्नर मध्ये शिरत होती. पाहता पाहता जुन्नर मधून घोडी बाहेर पडून गडाकडे येऊ लागली. लक्ष्मीबाईंनी विचारले, राणीसाहेब, सामोरे गडाखाली जायचं की वाड्यात जायचं? पुरे झालं बाई, चला. दोघी वाड्यात परतल्या. गडाच्या परवानगीच्या दरवाजावर नगारा वाजला. सदरेत विश्वासराव पागोटे चढून उभे होते. नारोख, त्रिमळ, पंत वगैरे मंडळी पोशाख करून अदबीने उभी होती. दुसऱ्या दरवाजाची नौबत ऐकू आली आणि विश्वासराव सर्वांसह शहाजीराजांना सामोरे गेले. गंगा जमुना टाक्यांजवळ शहाजीराजांची गाठ पडली.
साऱ्यांच्या कमरा लावल्या, मुजरे झडले. स्मितवदनाने शहाजीराजे विश्वासरावांना मिठी मारत झाले. विश्वासराव म्हणाले, उडती बातमी आली होती, त्यामुळे गडाखाली आलो नाही, क्षमा असावी. व्यायानी असं परकेपणाचं बोलणं आम्हाला आवडत नाही. काय नाही, सर्व ठीक ना? जी. सारे वाड्यात आले. सेवकांची गडबड उडाली. शहाजीराजांनी हातपाय धुतले. बरोबरच्या मातबर माणसांनी हातपाय धुतले. सारे सदरेच्या बैठकीवर बसले. विश्वासरावाने विचारले, वाटेत तकलीफ तर झाली नाही ना? राजे मनापासून हसले. म्हणाले, विश्वासराव, घोडदौड आणि पळापळ इतकी सवयीची झाली आहे की रात्री देखील आम्ही घोड्यावरच स्वार असतो. सारे हसले. हसता हसता थांबले. आतल्या दारातून शिवाजी रांगत बाहेर आला. साऱ्यांची नजर त्या गोंडस बाळाकडे वळली होती. शिवाजीकडे पाहत राजे म्हणाले, छोटे राजे, या, तुम्हालाच पाहायला आम्ही आलो होतो. शिवाजीने एकवार साऱ्यांच्याकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर हास्य विलसले आणि झेप घेत तो शहाजीराजांकडे धावला. शास्त्री म्हणाले, रक्तानं रक्त ओळखलं. प्रेमभराने शहाजीराजांनी शिवबाला उचलले. त्याचे मुके घेतले आणि त्याला मांडीवर घेतले. शिवाजी वडिलांच्या दाढीशी चाळा करत होता. विश्वासराव हसून म्हणाले, आपल्या दाढीला हात घालणारा पहिलाच वीर पाहिला. नाही, हा दुसरा. पण आमचा असं समज आहे की छोटे राजे आले आज्ञापत्रक घेऊन. आज्ञापत्रक? आम्ही आत जाऊन घेतो. शहाजीराजे उठले. शिवाजीला घेऊन आतल्या चौकात गेले. जिजाबाईंच्याकडे पाहत शहाजीराजे म्हणाले, आम्हाला पाहताच झेपावला. धीटच आहे, माणसाची पारख झाली की झेपावतो. शहाजीराजे सदरेवर बसायला निघाले. स्मितवदनाने जिजाऊ म्हणाल्या, सासूबाई वाट पाहत आहे. भलतीच चूक होत होती, दाखवा वाट. शहाजीराजांनी उमाबाईंचे दर्शन घेतले. जेव्हा निवांतपणाने जिजाबाईंची आणि शहाजीराजांची गाठ पडली तेव्हा त्यांनी विचारले, सर्व ठीक आहे ना? जिजाबाईंच्या डोळ्यात अश्रुगोळा झाला. हुंका बाहेर पडला. आसनावर उठून शहाजीराजे म्हणाले, राणीसाहेब, आम्हालाही ते समजलं. मामासाहेबांची अशी हत्या व्हावी याचं आम्हालाही दुःख आहे. आमच्या काळजाला त्या वार्तेने घर पडली. आमचं वैर होतं खरं, पण ते घरचं. परक्याने केलेला हस्तक्षेप आम्ही कसा सहन करू? त्यानंच मन भडकलं आणि आम्ही निजामशाही सोडून आदिलशाहीची नोकरी पत्करली. हे असं किती दिवस चालायचं? ती का आम्हाला हौस आहे? बायका पोरात राहावं असं का आम्हाला वाटत नाही? पण राणीसाहेब, शिवबाच्या पायगुणाने हे दिवस संपतील. आम्ही कुठेतरी स्थिर होऊ. त्यानंतर शहाजीराजे 8-10 दिवस गडावर होते. गडावरच्या मुक्कामात खलबत रंगत होते. शिवबाच्या संगतीत हसण्याला ऊत येत होता. मेजवान्या झडत होत्या. शहाजीराजांनी साऱ्या गडाची व्यवस्था जातीने पाहिली. अंबारखान्यात भरलेलं धान्य पाहून गंजिकांना पाहून ते उद्गारले, किती वर्षाची तयारी आहे? दुष्काळी चिन्ह दिसतात. खबरदारी घेतलेली बरी. खरं आहे, आपलंही वास्तव्य. राणीसाहेबांच्या बरोबरच आम्ही गडावर आलो. आमची तीच अपेक्षा होती. खजिन्याची रक्कम जमा घेतलीच ना? पण त्याची काही? विश्वासराव, करता ते का थोडं आहे? तुम्ही घर सांभाळता, मुलुकगिरी करून घर तर भरू द्या. एक दिवस अचानक शहाजीराजांच्या नावाने मोगली ताकीद खलिता आला. शहाजीराजांनी तो उघडला. त्यांची नजर खलित्यावरून फिरू लागली. वाचून होता. दीर्घ निश्वास सोडून शहाजीराजे म्हणाले, विश्वासराव, विश्रांतीचे दिवस संपले. का, काय झालं? बादशाह दक्षिण स्वारीसाठी उतरले आहेत. बऱ्हाणपूरला छावणी आहे. मालक आल्याची वर्दी आहे. म्हणजे सेवकांनी टाकोटाक जायला हवं. उद्या आम्ही निघणार. 4-2 दिवसांनी गेलो तर चालेल ना? न चालायला काय झालं? शहाजीराजे म्हणाले, पण ते आमच्या रक्ताला मानवत नाही. जिथे चाकरी करतो तेथे वेठ बिगार आम्हाला जमत नाही. दुसऱ्या दिवशी शहाजीराजे निघण्याच्या तयारीत होते. उमाबाईंना मुजरा करताच त्या म्हणाले, राहायला असतास तर बरं झालं असतं. जपून राहा. आपला मुक्काम आहे ना? छे रे, ते जमायचं नाही. देवधर्म तसाच राहून गेलाय. आपल्या कुलदेवतेला घृष्णेश्वराला आले होते. कळलं मुलगी येते आहे. भेटायला आले. ती तशीच गुंतून पडले बघ. मग त्यांना तुमच्या बरोबर न्या. नको रे बाबा, माझे म्हातारीचे दिवस कसेही जातील. साऱ्या मुलखात दुष्काळ, त्यापेक्षा ती इथेच राहिलेली बरी. राजांनी जिजाबाईंचा निरोप घेतला. शिवाजीचे मुके घेतले आणि विश्वासरावांच्या वर सर्व सोपवून शहाजहानच्या भेटीसाठी बऱ्हाणपूरला कूच केले. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबा. म्हणजे माझे व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.